जी आपण चर्चा करत होतो या वास्तुशास्त्रावरती, वास्तुदोषावरती, त्यावेळी एक विषय आपण घेतला होता, तो म्हणजे देवचार. देवचार ह्या विषयावरती बोलत होतो. नक्की देवचार ही काय शक्ती आहे, ही काय ऊर्जा आहे? आता कोकणामध्ये त्याचा उल्लेख देवचार म्हणून केला जातो. मान्य करेल, पण ते मलाही कळेल की मी इथे कमी पडलो आहे किंवा ही गोष्ट चुकीची आहे, ही अर्धवट आहे, तर माझ्याही ज्ञानात भर पडेल. म्हणून तुम्ही कमेंटमध्ये आपले विचार मांडा, म्हणजे त्याच्यावरती आपण चर्चाही करू, मी माझी मतंही मांडेल. हेच ते वास्तव आहे. जर जेवढी आपण त्या एखाद्या विषयावरती चर्चा करू, म्हणजे त्याला आपण संस्कृत भाषेमध्ये, म्हणजे मूळ भाषेमध्ये काय म्हणतो, तर शास्त्रार्थ करू. शास्त्रार्थ लक्षात घ्या. जेवढे आपण त्याच्यावरती शास्त्रार्थ करू, त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टीतून जे आपल्याला सार हवं आहे, मूळ ज्या गोष्टी हव्या आहेत, जो गाभा हवा आहे, तो आपल्याला प्रत्येकाला प्राप्त होईल. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी तुळस. मित्रांनो, आपण चर्चा करतोय वास्तुशास्त्रावर. वास्तुशास्त्र हे अगाध शास्त्र आहे, तर याच्यावरती आपण चर्चा केलेलीच आहे. वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय असते, तर आता मी इथे सविस्तर बोलणार नाही आहे. मित्रांनो, वास्तुदोष हा शब्दसुद्धा आपण उच्चारतो. वास्तुदोष, दोष जेवढे आपण म्हणतो त्या वास्तूचा, तर त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता असतात, काहीतरी उणीवा असतात, काहीतरी अडचणी असतात. मित्रांनो, त्या अडचणी, उणीवा, दोष हा विषय त्याच्यात नसतो. दोष नसतो. विषय काय असतो, तर त्या जागेत काय करायला हवं, कुठल्या जागेत काय करायला हवं. जर त्या जागेमध्ये आपल्याला व्यवसाय करायचा असेल किंवा एखादा उद्योग करायचा असेल, तर तो फळास येतो. किंवा जर ती जागा निवासी असेल, रेसिडेन्शियल असेल, तर तिथे जी काही घरं बांधली जातील त्यांना तिथे सुख प्राप्त होते. म्हणजे अशा प्रकारचं असते. किंवा एखाद्या ठिकाणी फक्त शेती असावी, झाडं झुडपं लावावी, अशी जर जागा असेल, तर तिथे जर तुम्ही घर बांधाल किंवा एखादा उद्योग तिथे करायला प्रयत्न कराल, तर ते फलदायी होणार नाही. अशा काही विषय असतात. आणि दुसरी विषय काय असतो, तर ती जागा जर